नमस्कार बीड मित्रांनो. तर बीडकरांचं स्वप्न जवळ-जवळ कित्येक वर्षानंतर पूर्ण होत आहे. तर आज आपण ही माहिती शेअर करणार आहे बीड रेल्वेबाबत. बीड रेल्वे ज्याचं स्वप्न बघत-बघत कित्येक वर्ष झाले आणि काल फायनली बीडला ट्रेन आलेली आहे. काल CRS टेस्ट कंप्लीट झाले आणि आज बहुतेक स्पीड टेस्ट करणार आहे. जे की अमळनेर ते बीड होणार आहे किंवा राजुरी ते बीड होणार आहे आज. तर ही टेस्ट झाल्यानंतर जवळजवळ 1 महिन्यानंतर बीडला डेमो ट्रेन स्टार्ट होईल. स्टेशन कंप्लीट झाले, तिथे शेड वर्क झाले. आता फक्त फ्लोरिंगचं काम चालू आहे, ट्रॅकचं काम सगळं झालं आणि आपलं प्लॅटफॉर्मचं काम चालू आहे आणि इलेक्ट्रिसिटीचं काम आता अमळनेरच्या पुढं आलेलं आहे. तर इलेक्ट्रिसिटीचं काम पण होईल लवकर. तर सध्याचे अपडेट असेच आहेत. अजून प्रॉपर ट्रेन कुठून स्टार्ट होणार आहे, कधी स्टार्ट होणार आहे, काय आपण ह्या व्हिडिओमध्ये बघू. जर की तुम्ही पहिल्यांदा या व्हिडिओला आला असाल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि प्रत्येक मराठवाड्यातले प्रत्येक व्यक्तीला हे व्हिडिओ शेअर करा. तर अपडेट्स असे आहेत की बीडला काल ट्रेन आलेली आहे. CRS ट्रेन होती कालची, प्रॉपर अशी ट्रेन नाही, CRS ट्रेन जे की टेस्ट करते. मग ते काल ट्रॅकचं टेस्ट झालं बहुतेक आणि आज स्पीड टेस्ट होणार आहे. तर काल अनेक यूट्यूबर्सने व्हिडिओ व्लॉग्स काढून टाकले असतील यूट्यूबवर, तर जाऊन नक्की बघा. त्यांना पण सपोर्ट करा आणि आम्हालाही सपोर्ट करा. आणि बीडचं जे स्वप्न आहे, बीडकरांचं जे स्वप्न आहे आता फायनली पूर्ण होत आहे. तर आणि सगळ्यात मोठी गोष्ट, आता ही डेमो ट्रेन 1 ते 1.5 महिन्यात स्टार्ट होईल आणि ते होणार आहे डायरेक्ट आपल्या बीड ते नगरला, अहिल्यानगरपर्यंत जाईल. तर खूप जणांना आता डाऊट येईल की हे काय पुण्याला जाते का नाही, मुंबईला जाते का नाही आणि परळीला कधी जाणार. तर विषय असा आहे, सध्या तर डेमो ट्रेन स्टार्ट होईल कारण की नवीन ट्रॅक आहे, सगळं नवीन आहे. तर थोडंफार ट्रेनला चालू येते बहुतेक 1-1.5 महिना 2 महिना. जसं थोडं इलेक्ट्रिसिटीचं काम होईल मग तेव्हा अल्को ट्रेन स्टार्ट करण्यात येते, जे की बीड पुणे किंवा बीड मुंबई. तर न्यूज अशी आहे की सगळ्यात पहिली ट्रेन जे की जाणार आहे प्रॉपर ते बीड टू मुंबई असणार. आणि एवढं सगळं झाल्यानंतर परळीला काय की 2 वर्ष लागतील अजून किंवा 1.5 वर्ष लागतील. आता जर एकदम फास्टमध्ये काम चालू केलं तर 1-1.5 वर्षातच परळीचं प्रोजेक्ट पण कंप्लीट होऊन जाईल, बीड ते परळीचं. तिथं अजून भरपूर जागेवर काम व्हायचं बाकी आहे. तर अनेक यूट्यूबरांनी टाकलेले आहे त्या व्हिडिओजला जर जज करून बघितलं तर सांगता येते की तेलगावच्या ठिकाणी काहीच काम चालू नाही. वडवणीला बहुतेक 1-2 महिन्यातच येऊन जाईल ट्रेन, पण त्यामधले ब्रिजचे कामं आणि बाकी अजून खूप जागेवर पटरीचे कामं आहेत. तर ते सगळं आता होस्तोपर्यंत टाईम लागण्यासारखंच आहे. आणि अजून खूप पुढचं जे गाव आहेत जसं की तेलगाव, तिकडं तर अजून ट्रॅक पण टाकण्यात आलेलं नाही. सिरसाळाच्या तिथं पण अजून ट्रॅक टाकण्यात आलेलं नाही. तर त्या हिशोबाने बघितलं तर अजून 1 ते 1.5 वर्ष लागणार आहे जर ह्या स्पीडमध्ये काम केलं तर. कारण की हे प्रोजेक्ट अतिशय धीम्या गतीने चालू होतं. एवढं आता बीडच्या जवळ आलं तर म्हणून खूप फास्ट काम झालेलं आहे, पण नाहीतर खूप स्लो काम चालू होतं. आता जर ह्या स्पीडमध्ये जर कंटिन्यू ठेवलं तर जवळजवळ 1 वर्षात तर बीडला ट्रेन येणार आहे नक्की. तर ही आनंदाची बातमी सगळ्यांना शेअर करा. अजून हे ट्रेन कुठून काय रूट काढेल ते पण त्याच्यावर पण आपण नक्की व्हिडिओ काढू. आता तर बीड प्लॅटफॉर्म तयार होईल आहे पूर्ण. आता बाहेरचं परिसर ते सगळं तयार करायला, फ्लोरिंगचं काम चालू आहे आणि इलेक्ट्रिसिटीच्या कामाला थोडा टाईम लागणार आहे. तर सध्या डेमो ट्रेन स्टार्ट व्हायला अजूनही 1 महिना लागतं. तर 1 महिन्यानंतर जवळजवळ आपल्या काय म्हणतात गुढीपाडवाच्या टायमात आपल्याला ट्रेन चालू होईल अहिल्यानगरपर्यंत, बीड ते अहिल्यानगर. चला धन्यवाद. थँक यू व्हेरी मच.